आयुष्यभर सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही ज्यांच्यावर कोणताही राजकीय आक्षेप किंवा टीका जास्त काळ टिकू शकली नाही, जेव्हा जेव्हा राजकारणाला गरज पडली तेव्हा तेव्हा ते चाणक्य या नव्या भूमिकेत उभे राहिले. विरोधी पक्षालाही ज्यांच्याबद्दल आदर वाटतो ते म्हणजे एकच व्यक्तिमत्व, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे एका कृषी कुटुंबात झाला. ते 10 भावंडांपैकी एक होते. त्यांच्या राजकीय विचारांवर आई शारदाबाई पवार यांचा प्रभाव होता. महाराष्ट्राच्या राजकारणाला आधुनिक रूप देणारे वास्तुविशारद म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची राजकीय कारकिर्दी खूप मोठी आहे, जी 6 दशकांहून अधिक काळ पसरली आहे, ज्यामुळे महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाला आकार मिळाला आहे. पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात लहान वयातच झाली. 1956 मध्ये त्यांनी प्रवरानगर येथे गोवा मुक्तीसाठी मोर्चा आयोजित केला होता. त्यांचे मोठे बंधू वकील असूनही शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असले तरी तरुण शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला प्राधान्य दिले आणि 1958 मध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1962 मध्ये ते पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यांच्या राजकीय जडणघडीत यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. चव्हाण हे त्यावेळी महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकारणी होते आणि पवार त्यांचे शिष्य मानले जात होते. पवारांनी पुणे येथे वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली आणि शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. 1964 मध्ये ते महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या 2 सचिवांपैकी एक बनले. या मजबूत पायावर उभे राहून 1967 मध्ये त्यांनी आपल्या हक्काच्या बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि ती जिंकलीही. या विजयामुळे त्यांच्या राजकीय जीवनाची अशी मालिका चालू झाली जी आजही अविरतपणे सुरू आहे. पवार यांच्या राजकीय अस्तित्वाचा आणि वैधतेचा मुख्य आधार बारामती मतदारसंघ राहिला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवारांचे कौतुक करताना नमूद केले होते की नैसर्गिक संसाधने, विशेषतः पाण्याची कमतरता असलेल्या बारामती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून एक समृद्ध आणि अनुकरणीय मॉडेलमध्ये रूपांतरित केले. पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण विश्लेषण असे आहे की त्यांचे राजकीय सामर्थ्य केवळ उच्चस्तरीय डावपेचांवर आधारित नसून बारामती मतदारसंघाशी असलेल्या त्यांच्या अतूट आणि सातत्यपूर्ण जोडणीवर आधारित आहे. 1967 पासून त्यांचा हा प्रवास अखंड सुरू आहे की स्थानिक सत्तेवरील पकडच त्यांना राष्ट्रीय राजकारणात टिकवून ठेवण्यासाठी भक्कम आधार पुरवते. तथापि त्यांची ओळख सहकार क्षेत्रातील नेता असे असले तरी ते राज्याच्या आर्थिक विकासाबाबत वास्तववादी दृष्टिकोन बाळगतात. एका बाजूला ते महाराष्ट्रातील कृषी आणि सहकार क्षेत्रावर अवलंबून असले तरी दुसरीकडे पुणे परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचे युग लक्षात घेऊन त्यांनी तरुणांना केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले आहे. हे दर्शवते की ते पारंपरिक कृषी राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर ते आर्थिक विकासाच्या आवश्यकतेवर विश्वास ठेवणारे धोरणकार आहेत. बंडाचा दुसरा अध्याय, सर्वात तरुण मुख्यमंत्री आणि सत्तापालट, हा भाग त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला निर्णायक बंड आणि जोखीम पत्करण्याची क्षमता अधोरेखित करतो. या घटनेमुळेच ते राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचे स्वतंत्र धोरणकर्ते म्हणून स्थापित झाले. 1970च्या दशकात उत्तरार्धात इंदिरा गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. 1978च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी मूळ काँग्रेस पक्षापासून फारकत घेतली आणि इंडियन नॅशनल काँग्रेस सोशलिस्ट म्हणजेच काँग्रेस च्या स्थापनेत मदत केली. हे त्यांचे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला स्पष्ट आव्हान होते. त्यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून एक मोठा राजकीय डाव टाकला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंदिरा वगळता इतर पक्षांना एकत्र आणले, ज्यामध्ये जनता पक्ष, PWP यासारख्या पक्षांचा समावेश असलेल्या व्यापक आघाडीची निर्मिती केली. या आघाडीला प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट PDF असे नाव देण्यात आले. 18 जुलै 1978 रोजी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटचे सरकार स्थापन झाले. या महत्त्वाकांक्षी राजकीय डावपेचामुळे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. तथापि हे सरकार अल्पकाळ टिकले. 1980 मध्ये केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने
18 फेब्रुवारी 1980 रोजी हे आघाडीचे सरकार बरखास्त केले. या काळात पवारांनी राजकीय राजकारणात लवचिकतेचे प्रदर्शन केले. 1984 त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकली. परंतु 1985 त्यांनी लगेचच हे राष्ट्रीय पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि मार्च 1985 झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून पुन्हा विजयी झाले. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता, कारण यातूनच त्यांनी आपला केंद्रबिंदू दिल्ली नव्हे तर महाराष्ट्र हेच असल्याचे स्पष्ट केले. राज्यस्तरावर नेतृत्व करण्यास आणि राष्ट्रीय राजकारणापेक्षा अधिक महत्त्व दिले. काँग्रेस पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटचे नेते म्हणून काम पाहिले. शरद पवार यांची 1978 घटना ही त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा मूलभूत आराखडा सिद्ध झाली. सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच पक्षातील मार्गदर्शकांपासून दूर जाण्याची तयारी आणि नंतर सत्ता टिकवण्यासाठी वैचारिकदृष्ट्या भिन्न असलेल्या पक्षांशी म्हणजेच जनता पार्टीशी हातमिळवणी करण्याची क्षमता, यातूनच त्यांच्या राजकीय डावपेचांची सुरुवात झाली. 1985 लोकसभेचे सदस्यत्व सोडून राज्यात परत येण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणावर आपले नियंत्रण अधिक असल्याचे महत्त्वाचे त्यांनी सिद्ध केले. या घटनेमुळेच त्यांना चाणक्य आणि ओल्ड फॉक्स असे टोपणनाव पडले. भाग 3. राष्ट्रीय जबाबदारी आणि संकटातील प्रशासक. या टप्प्यात पवारांनी काँग्रेसमध्ये केलेले पुनरागम, केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाचे पद जसे संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 1993च्या मुंबई स्फोटांसारख्या मोठ्या संकटांना सामोरे जाणारी त्यांची क्षमता दर्शवली जाते. महाराष्ट्रात उजव्या विचारसरणीच्या शिवसेनेचा राजकीय उदय हा काँग्रेससाठी मोठा धोका बनत होता. या धोक्याला तोंड देण्यासाठी पवारांनी 1986 आपल्या काँग्रेस पक्षाचे काँग्रेस मध्ये विलीनीकरण केले. या रणनीतिक पावलामुळे त्यांना राज्यात काँग्रेसचे बळ वाढविण्यास मदत मिळाली. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून 2 अतिरिक्त कार्यकाळ सांभाळले. 1988 ते 1991 आणि 1993 ते 1995. 1990च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी पवारांनी 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने 4 मार्च 1990 रोजी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 1991 PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये पवारांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. या राष्ट्रीय भूमिकेने त्यांना केवळ राज्यस्तरीय नेत्याच्या पलीकडे नेले आणि त्यांना भारताच्या उच्च राष्ट्रीय नेतृत्वाच्या पटलावर स्थापित केले गेले. 1993 पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते परतले. त्यांच्या परतल्यानंतर अवघ्या आठवड्यातच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, ज्यामुळे राज्यावर आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर मोठे संकट कोसळले. पवारांनी या संकटाचे व्यवस्थापन अत्यंत निर्णायकपणे केले. त्यांनी अल्पावधीतच मुंबईतील जनजीवन पूर्ववत आणले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माध्यमांनी त्यांना सलाम बॉम्बे, सलाम पवारजी या मंत्र्याखाली कौतुक केले होते. संकटाच्या वेळी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता त्यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठी शक्ती म्हणून पाहिली जाते आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत प्रशासक म्हणून मान्यता मिळाली. 1993 किल्लारी, लातूर येथे झालेल्या भूकंपाने मोठी वित्तहानी झाली. पवार यांच्या प्रशासनाने पुनर्वसनात सामाजिक समानता जपण्यासाठी पारंपरिक सामाजिक पद्धतींऐवजी आर्थिक स्थितींच्या आधारावर लोकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सामाजिक अभियांत्रिकी म्हणून ओळखला गेला, परंतु काही समुदायाकडून तीव्र विरोध झाला. काही नागरिकांनी जात आधारित वेगळे राहण्याची मागणी करत या धोरणाला तीव्र विरोध केला. या व्यतिरिक्त लातूर भूकंप मदत निधीच्या व्यवस्थापनावरूनही नंतरच्या काळात हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. पवार यांनी मुंबई स्फोटांना दिलेला प्रभावी प्रतिसाद त्यांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे. या यशामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही ते एक विश्वासार्ह आणि निर्णायक नेता म्हणून ओळखले जाऊ लागले, ज्यामुळे त्यांना पंतप्रधानांसारख्या उच्च राष्ट्रीय पदासाठी दावेदार मानले गेले. दुसरीकडे लातूरमधील सामाजिक अभियांत्रिकीचा संघर्ष असा दर्शवतो की राजकीय चालाकी असूनही काही खोलवर रुजलेल्या सामाजिक आणि जातीय नियमांमुळे प्रशासकीय धोरणे पूर्णतः यशस्वी करणे कठीण होते. या टप्प्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील दुसरे आणि सर्वात मोठे बंड दिसून येते.
यातून त्यांच्या राष्ट्रवादी विचारधारेचा उदय झाला, परंतु सत्तेच्या समीकरणांसाठी तत्त्वज्ञान कसे बाजूला ठेवले जाते याचे दर्शनही घडवले. 1999च्या मध्यावर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून वाद निर्माण झाला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे विदेशी मूळ हे या वादाचे मुख्य कारण होते. या मुद्द्यावर ते ठाम राहिल्यामुळे मे 1999मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अनवर यांना काँग्रेस कार्यसमितीने पक्षातून बाहेर काढले. या निष्कासनाला उत्तर म्हणून पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करण्याच्या तत्त्वावर आधारित असला तरी स्थापनेनंतर काही महिन्यांतच महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाट्यमय वळण आले. 1999च्या विधानसभा निवडणुकांनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अशावेळी शिवसेना आणि भाजप युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लगेचच काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन केले. या निर्णयाने पवारांचा व्यवहारवाद स्पष्टपणे दिसून आला. त्यांनी राज्यात परत मुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही. विलासराव देशमुख जे काँग्रेसचे होते त्यांना मुख्यमंत्री केले, तर छगन भुजबळ राष्ट्रवादीचे त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. हा काळ यांच्या राजकीय धोरणांच्या अंमलबजावणीत कॉर्पोरेट आणि औद्योगिक संबंधाचे महत्त्व दर्शवतो. त्यांचे उद्योगपती राहुल बजाज यांच्याशी जवळीक होती. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या लोक माझे सांगती या मराठी आत्मचरित्रात उद्योगपती गौतम अदानी यांचे भरभरून कौतुक केले होते. या औद्योगिक संबंधामुळे अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिकांमध्ये विरोधकांशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. उदाहरणार्थ, अदानी समूहावर झालेल्या आरोपांच्या चौकशीवर त्यांनी घेतलेली वेगळी भूमिका त्यांच्या व्यावसायिक आणि राजकीय संबंधांचे जाळे किती विस्तृत आहे हे स्पष्ट करते. 1999मध्ये पक्षाची स्थापना आणि त्यानंतर त्वरित काँग्रेसशी केलेली युती हे पवार यांच्या चाणक्य प्रतिमेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर राष्ट्रीय स्तरावर तत्त्वज्ञान म्हणून विरोध करत असतानाही राज्याच्या सत्तेसाठी तात्काळ जुने वैर विसरून युती करणे यातून त्यांची रणनीती स्पष्ट होते. त्यांच्यासाठी प्रतिस्पर्धी राजकीय शक्तीला म्हणजेच भाजप आणि सेनेला रोखणे वैचारिक सुसंगतीपेक्षा जास्त महत्त्वाचे होते. भाग 5, दिल्लीवारी. या टप्प्यात पवारांनी केंद्रीय स्तरावर 10 वर्ष काम केले. कृषी मंत्री म्हणून त्यांचे यश आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेले वाद यावर लक्ष केंद्रित झाले. 2004च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA गव्हर्नमेंटमध्ये सहभाग घेतला आणि केंद्रात सरकार स्थापन केले. त्याऐवजी संरक्षण मंत्री राहिलेल्या पवारांनी उच्च प्रोफाईल मंत्रालयाऐवजी कृषी मंत्रालय निवडले. त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात UPA 1 आणि UPA 2 गव्हर्नमेंट भारताच्या कृषी उत्पादनात विक्रमी वाढ झाली. त्यांनी सुरू केलेल्या धोरणांमुळे भारत गहू आणि तांदूळ उत्पादक देशांमध्ये अग्रस्थानी आला आणि अन्नधान्याचा निव्वळ आयातिक देश म्हणून ओळखला जाणारा भारत पहिल्यांदा निर्यातक बनला. हे त्यांच्या कार्यक्षम प्रशासनाचे मोठे यश मानले जाते. कृषी मंत्री असतानाच पवारांनी क्रिकेट प्रशासनातही आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या. ते 2005 ते 2008 या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे अध्यक्ष होते आणि 2010 ते 2012 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजे ICCचे अध्यक्ष होते. यांच्या या दुहेरी भूमिकेवर अनेकदा टीका झाली. विशेषतः कृषी क्षेत्रातील संकटाच्या काळात ते त्यांच्या मंत्रिमंडळाच्या जबाबदाऱ्यांपेक्षा क्रिकेटच्या कामात जास्त वेळ घालवत असल्याचे आरोप झाले. राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या कृषी मंत्री म्हणून केलेल्या कामावर टीका केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सार्वजनिकरित्या प्रश्न उपस्थित केला की पवारांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सहकारी कारखान्यांसाठी किंवा सहकारी चळवळीसाठी काय केले. हा प्रश्न महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रावरील राजकीय नियंत्रणाच्या लढाईचे प्रतीक आहे. त्यांच्यावर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचेही सातत्याने आरोप केले आहेत. त्यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य आणि पुतणे अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला पुढे नेल्याबद्दल अनेकदा टीका झाली. कृषी मंत्रालयाला स्वीकारायचा पवारांचा निर्णय हा दूरदृष्टी होता. त्यामुळे त्यांना एक शक्तिशाली प्रशासक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तज्ज्ञ म्हणून आपली प्रतिमा पुन्हा स्थापित करता आली. या यशाने त्यांच्या राजकीय डावपेचांमुळे तयार झालेली वादग्रस्त प्रतिमा काही प्रमाणात कमी झाली. तसेच राजकारण, केंद्रीय मंत्री म्हणून, जागतिक क्रीडा प्रशासन ICCचे अध्यक्ष म्हणून आणि कॉर्पोरेट संबंध म्हणजे उद्योगपतींचे समर्थन या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा एकाच वेळी असलेला प्रभाव त्यांना भारतीय सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात
एक अपवादात्मक आणि व्यापक सामर्थ्य असलेला नेता म्हणून सिद्ध करतो. भाग 6. शेवटची लढाई. हा अंतिम टप्पा पवार यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठ्या अंतर्गत संघर्षावर आणि विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या अनुभवी राजकारणी म्हणून त्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. 2014 नंतर पवार राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत राहिले. 2019 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाट्य घडले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैचारिकदृष्ट्या पूर्णपणे विरोधी असलेल्या शिवसेनेला एकत्र आणले आणि महाविकास आघाडीची स्थापना केली. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि अनपेक्षित डावपेच मानला जातो, ज्यामुळे त्यांची अभेद्य आघाडी करण्याची क्षमता सिद्ध झाली. 2023 त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षात मोठा उठाव केला आणि बहुसंख्य आमदारांसह मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच हक्क सांगितला. या अंतर्गत संघर्षादरम्यान शरद पवारांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि नंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तो मागे घेतला. या चालीमुळे त्यांनी पक्ष संघटनेवर आपली पकड पुन्हा मजबूत केली. तथापि 7 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. या संस्थात्मक धक्क्याला सामोरे जाण्यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नवीन पक्षाची स्थापना केली. ते आजही या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत आहे. 6 दशकांहून अधिक काळ राजकारणात टिकून राहून प्रत्येक संकटातून मार्ग काढत सत्तेत आणि प्रभावात राहिल्यामुळेच त्यांना चाणक्य आणि राजकीय भीष्माचार्य यांसारखी उपनावे मिळाली आहेत. 2017 त्यांना भारतरत्न नंतरचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. घराणेशाहीच्या आरोपातून निर्माण झालेला कौटुंबिक संघर्ष हाच त्यांच्या राजकीय जीवनातील अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. एकाच वेळी पुतण्या आणि मुलीला राजकारणात पुढे आणण्याच्या धोरणाने अखेरीस आंतरिक फूट पाडली. परंतु पक्ष, चिन्ह आणि नाव गमावूनही शरद पवार राष्ट्रीय राजकारणात त्यांचे महत्त्व टिकवून आहेत. ते विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीचे समन्वय समितीचे सदस्य आहेत. यावरून हे स्पष्ट होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी शक्ती संस्थात्मक चिन्हात किंवा नावात नसून शरद पवारांच्या वैयक्तिक विश्वासार्हता, त्यांच्या विस्तृत राजकीय जाळ्यात आणि त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यात आहे. शरद पवार यांची राजकीय कारकिर्दी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक अद्वितीय घटना आहे. पवार यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची राजकीय लवचिकता आणि व्यवहारवाद. 1978 बंड करून मुख्यमंत्री बनणे, 1986 शिवसेना वाढू नये म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होणे आणि 1999 काँग्रेसपासून वेगळे होऊनही त्याच पक्षासोबत राज्यात सत्ता स्थापन करणे. या सर्व घटना एकाच गोष्टीवर भर देतात: सत्ता हस्तगत करणे आणि टिकवणे हे त्यांचे सर्वोच्च राजकीय उद्दिष्ट राहिले आहे. यामुळेच ते कायमच विरोधी पक्षांसाठी एक अपरिहार्य चेहरा राहिले आहेत. संरक्षण मंत्री आणि 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेमुळे त्यांना व्यापक प्रशासकीय अनुभव मिळाला. कृषी क्षेत्रात भारताला आयातक ते निर्यातक बनवणे आणि 1993च्या मुंबई स्फोटानंतर दाखवलेली प्रशासकीय धडाडी हे सिद्ध करते की ते केवळ राजकीय डावपेचांमध्येच नव्हे तर कठोर प्रशासकीय निष्णात होते. क्रिकेट प्रशासकमधील त्यांची भूमिका दर्शवते की त्यांची नेटवर्क क्षमता फक्त राजकारणापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्तरावर पसरलेली आहे. 2023-24 कौटुंबिक आणि पक्षीय फूट हा त्यांच्या राजकीय कथेचा सर्वात नाट्यमय आणि भावनिक भाग आहे. हा संघर्ष घराणेशाहीच्या धोरणातून निर्माण झालेला अंतर्गत संघर्ष दर्शवतो. पण पक्ष, चिन्ह आणि नाव गमावल्यानंतरही कार्यकर्त्यांचा विश्वास आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिगत नेतृत्वाची खरी शक्ती दर्शवते.